ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 12. पहिल्या श्लोकाला सुरुवात करायच्या आधी या अध्यायाबद्दल थोडंसं सांगणार आहे आणि ह्या अध्यायाच्या पूर्वी आपण काय अभ्यास केला त्याचा आपण थोडक्यात आढावा इथे घेतलेला आहे. या अध्यायाबद्दल विनोबाजी म्हणतात की हा अध्याय परमपावन किंवा मोठा पावन तीर्थच झालेला आहे, कारण प्रत्यक्ष भगवानच याला अमृतधार असे म्हणत आहेत. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तम पर्युपासते. आकाराने अगदी लहान असलेला म्हणजे केवळ 20च श्लोकांचा हा अध्याय आहे, पण याचे महात्म्य मात्र खूपच मोठे आहे. आणि ज्ञानदेवांचे शब्दात सांगायचे झाले तर जैसे गुरुमुखीचे अक्षरू अंगे साने परिणामे थोरू, तसाच हा अध्याय संजीवन रूप आहे. 6व्या अध्यायापासून भक्तीच्या तत्वाला प्रारंभ झाला आहे. 5व्या अध्यायापर्यंत जीवनाचे शास्त्र सांगितले आहे. स्वधर्माचरणाचे कर्म व त्याला सहाय्यक मानसिक साधना रूप विकर्म, साधनेने संपूर्ण कर्म भस्म करणारी अकर्माची भूमिका. येथे जीवनाचे शास्त्र संपते. 6व्या अध्यायात चित्ताची एकाग्रता कशी साधावी, त्याची साधने कोणती व चित्ताच्या एकाग्रतेची गरज कशी आहे हे सांगून त्याने ज्ञानप्राप्ती होते, यश मिळते. म्हणून श्रद्धावान माणसाने भगवंत स्वरूपाशी आपले चित्त एकाग्र करावे व त्याची प्राप्ती करून घ्यावी असे सांगितले आहे. 7व्या अध्यायात मय्यासक्त मनाः पार्थ म्हणजे अनन्य प्रेमाने फक्त भगवंतावरच आसक्त होऊन त्याचाच आश्रय करावा व युक्त चित्त होत साथी त्यालाच शरण जावे, साधन करावे. 8व्या अध्यायात मय्यर्पित मनोबुद्धी आणि अनन्य चेतः होऊन स्मरण करावे, तरच पडिले वळण इंद्रिया सकळा अशी आपली स्थिती होत केवळ भगवंताचाच विचार आपल्या मनात नित्य वास करेल. मात्र यासाठी आपली वाणी, कान, डोळे, मन, बुद्धी सतत त्याचे ठिकाणी राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. थोडक्यात सर्व इंद्रियांना भगवंताचेच वेड लागायला हवे. मग आजूबाजूला कोणतीही परिस्थिती असली तरी त्याच्यावर म्हणजे मनावर कोणताही परिणाम होत नाही, अशी शिकवण 8व्या अध्यायात दिलेली आहे. 6व्या अध्यायात एकाग्रता, 7व्यात ईश्वराभिमुख एकाग्रता, तर 8व्या अध्यायात सातत्य योग आणि 9व्या अध्यायात समर्पणता, तर 10व्या अध्यायात क्रमिकता आहे. अगदी पायरी पायरीने ईश्वराचे रूप कसे पचनी पाडावे, तो मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत कसा भरून राहिलेला आहे, त्याचे रूप अंतःकरणात कसे धारण करावे ते सांगून 11व्या अध्यायात भगवंताची समग्रता दाखवलेली आहे. विश्वरूप दर्शन म्हणजेच समग्रता योग. यात लहानशा धुळीकणातही संपूर्ण विश्व भरलेले आहे याचा अनुभव घेणे हेच ते विराट दर्शन आहे. अशा रीतीने 6व्या अध्यायापासून ते 11व्या अध्यायापर्यंत भक्तिरसाची निरनिराळ्या पद्धतीने इथे मांडणी केलेली आहे. आता 12व्या अध्यायात या तत्वाची समाप्ती करावयाची आहे. 5व्या अध्यायात जीवनाच्या सर्व शास्त्रांचा विचार संपताना अर्जुनाने जसा प्रश्न विचारला होता की संन्यास कर्मणां कृष्ण पुनर्योगैच शंससी यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. संन्यास आणि कर्मयोग यातील श्रेयस किंवा श्रेष्ठ काय ते मला निश्चितपणे सांग. आणि अगदी तसाच प्रश्न येथे अर्जुनाने विचारलेला आहे. 12व्या अध्यायाला सुरुवात करूया. श्लोक पहिला. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. अर्थ, अर्जुन म्हणाला, याप्रमाणे नेहमी युक्त असलेले जे भक्त तुमची भक्ती करतात आणि जे अव्यक्त अक्षराची म्हणजे केवळ ब्रह्माची उपासना करतात त्यापैकी
उत्तम किंवा श्रेष्ठ असा कोण आहे, किंवा देवाला कोणता भक्त प्रिय आहे. विवरण. भगवंताने 9व्या अध्यायात भक्तीचे महत्त्व सांगितले आहे, तर 10व्या अध्यायात विभूती सांगून सगुण रूपाचे वर्णन केले आहे. 11व्यात तर विश्वरूप दर्शन करून हा विश्वरूप असलेला ईश्वरच मानवाचे एकमेव उपास्य आहे असे सांगितले. मात्र यापूर्वी अध्याय 2 ते 8 मध्ये विविध श्लोकातून अव्यक्ताचे महत्त्व सांगून वर्णन केलेले आहे. जसे अविनाशी तू तद्विधी येन सर्व मिदंततम, म्हणजे ज्याने या विश्वाचा विस्तार केला आहे ते अविनाशी आत्मतत्व. अंतवंत इमे देहा, नित्य असणाऱ्या आत्म्याचे हे सर्व देह नाशिवंत आहेत. आत्मा अविनाशी व अतर्क्य आहे. अजो नित्य शाश्वतो यम पुराणो, शरीर नष्ट झाले तरी आत्मा हा शाश्वत, नित्य, अजन्मा आणि प्राचीन आहे. तो नेहमीच असतो. अव्यक्तो यमचिंत्योय, हा आत्मा अव्यक्त, अचिंत्य व अविकारी आहे असे सांगितले आहे. देही नित्यम अवध्योयेन, सर्वांचे देहात आत्मा आहेच. आणि 3ऱ्या अध्यायात इंद्रियेभ्य परम मन, इंद्रिय, मन, बुद्धी यांचे पलीकडे आत्मा आहे आणि तो श्रेष्ठ आहे. तर 6व्या अध्यायात सर्व भूतस्थ आत्मानं, सर्व भूते आत्म्यात आणि सर्व भूतात आत्मा आहे. अष्टधा अपरा प्रकृती, ईश्वराची प्रकृती परा आणि अपरा अशी 2 प्रकारची आहे असे 7व्यात सांगितले आहे. तर 9व्यामध्ये जीवभूता परा प्रकृती, ईश्वरच सर्वांची उत्पत्ती करतो. अहं कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा, जगताची किंवा विश्वाची उत्पत्ती व लय सुद्धा करतो असे सांगितले आहे. मयी सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव, सूत्रात मणी असल्याप्रमाणे सर्व विश्व परमेश्वरातच आहे. 7व्यामध्ये रसोहमप्सु, पाण्यात रस, चंद्र सूर्याची प्रभा या ईश्वराच्या विभूती आहेत. अव्यक्तो मूढोयम नाभिजानाती, अव्यक्त रूपी ईश्वराला मूढ अज्ञानी लोक व्यक्त मानतात व त्याचे श्रेष्ठ भावाला जाणत नाहीत. अशा रीतीने वेगवेगळ्या अध्यायात भगवंताने अव्यक्त ईश्वराचे दर्शन आपल्याला घडवलेले आहे. आणि अवजानंती माम मूढा असं सांगून मानवी शरीरात प्रकट झालेल्या ईश्वराचा श्रेष्ठ भाव न जाणता अज्ञानी लोक त्याचा अपमान करतात असेही सांगितलेले आहे. अशा प्रकारे अनेक वचनातून अव्यक्त आत्मतत्वाची प्रशंसा सुद्धा केली आहे व त्याचे उपासनेचे महत्त्व विशद केले आहे. आणि 9, 10 व 11 मध्ये अप्रत्यक्ष व प्रत्यक्षपणे सगुणाची भक्ती सांगितली आहे. साहजिकच यामध्ये श्रेष्ठ काय असा प्रश्न आता अर्जुनाला पडला आहे. हे एवढं सांगायचं कारण हेच आहे की एवढं सगळं ऐकल्यानंतर अर्जुनाला हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविकच होतं. आणि हा प्रश्न एकट्या अर्जुनाचा नसून अनेक विद्वान लोकांना सुद्धा तो पडलेला होता. यावरून अनेक वादसुद्धा निर्माण झाले. पण असे होण्याचे काहीच कारण नाही, कारण क्षर व अक्षर मिळून क्षराक्षरात्मक पुरुषोत्तम आहे. या मुख्य तत्वाला लक्षात घेतले पाहिजे. कारण वासुदेव सर्व हे तत्व योग्य रीतीने ध्यानात घेतले तर हा प्रश्न मनात उद्भवायचे काही कारण नाही. म्हणूनच अव्यक्ताची उपासना व व्यक्ताची म्हणजे सगुणाची उपासना यात श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असे काहीच नाही. जसे साखर व गोडी, जल व रस या गोष्टी परस्पर भिन्न नाहीत, ते एकाच गोष्टीचे 2 पैलू किंवा 2 बाजू आहेत. अर्जुनाचे प्रश्नाला भगवंतांनी पुढे उत्तर दिलेले आहे. तत्पूर्वी पहिल्या श्लोकाचा अर्थ आपण लक्षात घेऊया. एवं सतत युक्ताये, 11व्या अध्यायाचे शेवटच्या श्लोकात यहा आणि सहा पद ज्या साधकांसाठी उपयोगात आणले आहे त्याच साधकांसाठी ये भक्ताः हे पद अर्जुनाने वापरले आहे. एवं म्हणजे अशा प्रकारे सतत युक्त निरंतर भगवंताचे चिंतनात राहणारे भक्त. त्वाम पर्युपासते, त्वाम म्हणजे सगुण साकार, सर्व रूपांना म्हणजेच भगवंत भक्तांचेसाठी वेगवेगळी जी रूपे धारण करतो ती सर्व.
पर्युपासते पारितः उपासते उत्तम प्रकारे उपासना करतात आणि नेहमीच जे उपासनेत मग्न असतात. ये चाप्यक्षरम अव्यक्तम, ये निराकाराची उपासना करणारे साधक. अक्षरम सच्चिदानंद परब्रह्म जे कधीही विनाश पावत नाही, त्यात उणीव निर्माण होत नाही. अव्यक्त कोणत्याही इंद्रियांचा विषय नसलेला असा. तेषां के योगवित्तमः, तेषां म्हणजे सगुण व निर्गुण उपासकांपैकी योगवित्तमः उत्तम योगवेत्ता. के म्हणजे कोण आहे, दोन्हीपैकी श्रेष्ठ किंवा उत्तम कोण आहे. थोडक्यात सगुण भक्ती श्रेष्ठ का निर्गुण उपासना श्रेष्ठ असा प्रश्न अर्जुनाने इथे विचारलेला आहे. या अध्यायाचे 2ऱ्या श्लोकापासून ते 14व्या अध्यायाचे 20 श्लोकांपर्यंत म्हणजे सतत सलग 73 श्लोक भगवंताने सलगपणे सांगितले आहेत. साकार निराकारतेचा बोध सर्वांना व्हावा हाच याचा उद्देश आहे. इथे आपण थांबूया आणि पुढील श्लोकातून भगवंत अर्जुनाला काय उत्तर देतात ते पाहूया.